हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 12 एप्रिल 2026, शालिवान शक 1948, संवत्सर पराभव आयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी. मित्रांनो, आजची दशमी तिथी आहे. मध्यरात्री 1 वाजून 17 मिनिटांनंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे. दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. सकाळी क्षमा करा, सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांनंतर शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणीच करण आहे. दुपारी 1 वाजून 3 मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 17 मिनिटांनंतर भवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि शनिदेव मीन राशीत असतील. चंद्र मकर राशीत तर गुरु मिथुन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या साडेसातीचा त्रास या राशींच्या जातकांना जर होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या अनुभवी ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. मित्रांनो, अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेला आहे. असा शनी आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगते. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी आणि छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभाव देशाष्टे संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मास कृष्ण पक्ष भानुवासरे श्रवण नक्षत्रे साध्य योगे वनिज करणे दशमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न में कडाप्पा मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य. मित्रांनो, या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1 वाजून 3 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो या मासातील मुहूर्तांसाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे. तो आपण पाहू शकता. त्याची लिंक खाली दिलेली आहे. आणि या मुहूर्तांमध्ये आपल्याला जन्मकुंडलीच्या आधारे आपल्या कुठला मुहूर्त आपल्याला लाभणार आहे किंवा मुहूर्ताचे पूर्ण फळ देणारा, विघ्न हरता असा जो मुहूर्त असेल तोच आपल्याला निवडायचा आहे. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढू नका. अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार आहे किंवा त्याचे फळही आपल्याला मिळणार नाही. मित्रांनो, यानंतर पंचांगातील इतर महत्वाची काही माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही. मित्रांनो, दिनविशेषमध्ये दुपारी 1 वाजून 3 मिनिटांपासून ते मध्यरात्री 1 वाजून 17 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे. हा राहू चांडार येत असल्यामुळे अत्यंत अशुभ असा हा योग आहे. मित्रांनो, तर या काळामध्ये आपण शक्यतो आपले महत्वाचे किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून आपल्याला अपयश प्राप्त होणार नाही. मित्रांनो, दुपारी 3 वाजून 14 मिनिटांपर्यंत घबाड योग आहे. हा घबाड योग अत्यंत शुभ योग आहे.
ते हा थोडासा भद्रा आणि घबाड हे याचा मिश्र असल्यामुळे आपल्याला प्रचिती घ्यावी लागणार आहे. दशमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर आपल्याला सोडून आपले नातेवाईक आपल्याला परलोकात निघून गेले असतील सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर आपल्याला दोष लागेल मित्रांनो. त्यामुळे आपण शक्यतो विचार करूनच करावे सुरुवात. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार नाही मित्रांनो. म्हणून शक्यतो आपण या 1.5 तासाच्या काळात रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. महत्वाची किंवा अतिमहत्वाची किंवा विशेष कामे करू नका. अन्यथा आपल्याला यश प्राप्त होणार नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.